सायन्स पार्ट 1 चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशनमधल्या चौथ्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅप्टरमध्ये आपण फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी या दोन टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं अर्थ सरफेसवरती कुठलाही ऑब्जेक्ट आपण वरतून रिलीज केला काही अंतरावरतून तर तो अर्थ त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं अर्थच्या सरफेसवरती येऊन पडतो. एक ऑब्जेक्ट जर आपण या ठिकाणी घेतला, या ऑब्जेक्टवरती धरून ठेवलं, या ऑब्जेक्टला काही डिस्टन्सवरती, आणि या ऑब्जेक्टला आपण जर धरून ठेवल्यानंतर या ऑब्जेक्टवरती आता दोन फोर्स ॲक्ट आहे. एक आपण त्या ऑब्जेक्टवरती लावलेला अपवर्ड फोर्स आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनने लावलेला त्याला डाऊनवर्ड फोर्स, असे दोन फोर्सेस या ऑब्जेक्टवरती या ठिकाणी आता सध्या ॲक्ट आहेत. जर या ऑब्जेक्टला आपण जर इथून रिलीज केलं, हात काढून टाकला, रिलीज केलं, तर हा ऑब्जेक्ट खाली पडतो. म्हणजे याच्यावरचा अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स होता तो आपण काढून टाकला आणि याला सोडून दिलं खाली, तर हा खाली जाऊन पडतो डाऊनवर्ड डायरेक्शनला. अर्थ सेंटरकडं त्याचं त्या ठिकाणी डायरेक्शन असतं. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवरती फक्त एकच ग्रॅव्हिटेशन फोर्स, एवढा एकच फोर्स ॲक्ट असेल, त्यावेळेस त्याला आपण फ्री फॉल असं म्हणतो. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट असतो आणि तो खाली पडत असतो, फ्री फॉलिंग होत असतो, खाली पडत असतो, त्यालाच आपण फ्री फॉल असं म्हणतो. आता पृथ्वीवरती याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की पृथ्वीवरती ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असतो त्यावेळेस हवा असेल किंवा एअर असेल किंवा डस्ट पार्टिकल असतील, इतक्या या सगळ्यांचा त्याला विरोध होतो आणि म्हणून फ्री फॉलिंग, ट्रू फ्री फॉलिंग हे व्हॅक्यूममध्ये असतं. ज्यावेळेस व्हॅक्यूममध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट टाकतो आणि तो खाली ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं तो डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली पडतो, त्यावेळेस त्याला ट्रू फ्री फॉलिंग असं म्हणता येईल. आता जर आपण पृथ्वीवरती या ठिकाणी पक्षाचा पंख टाकला एखादा वरतून, तर तो असा हेलकावे खात खाली पडेल. त्याच्याऐवजी जर तो व्हॅक्यूममधून टाकला, आपण वरतून टाकला व्हॅक्यूममधून, तर त्यावेळेस तो सरळ खाली जाईल. त्याला आपण ट्रू फ्री फॉलिंग असं म्हणतो. आता यामध्ये आपण दोन प्रकार बघितले ग्रॅव्हिटेशन फोर्सचे. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या जवळ असतो, त्यावेळेस त्याला जर आपण पृथ्वीपासून काही अंतरावरून जर खाली सोडलं तर तो पृथ्वीच्या सेंटरकडं ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे अट्रॅक्ट होतो आणि तो खाली पडतो. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार जो आपण बघितला त्याच्यापूर्वी, एखाद्या समजा सूर्य आहे, सूर्याच्या भोवती जे प्लॅनेट फिरतात तर ते सर्क्युलर मोशनमध्ये इलिप्सच्या फॉर्ममध्ये फिरत असतात. हे दोन्ही पण ग्रॅव्हिटेशन फोर्स, याला पण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणणार आपण, आणि हे सुद्धा इन्फ्लुएन्स ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळेच आहे. याला ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट एखाद्या अंतरावरतून या पृथ्वीवरती सोडणार, याला पण आपण फ्री फॉलिंग म्हणणार. आणि इथंसुद्धा या सूर्याने या प्लॅनेटला स्वतःच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केलेलं आहे आणि याचं जे रिव्होल्युशन आहे हे व्हेलॉसिटीमुळे आहे, तो त्याच्यावरती येऊन पडत नाही, पण यालासुद्धा आपण फ्री फॉलिंग असं म्हणणार. ही ट्रू फ्री फॉलिंग आहे की ज्याच्या कारणाने तो ऑब्जेक्ट किंवा तो प्लॅनेट त्या सूर्याभोवती फिरत असतो. आता ज्यावेळेस हे पृथ्वी आहे आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण या पृथ्वीच्या सरफेसच्या काही अंतरावरतून आपण याला रिलीज केलं, सोडून दिलं, तो खाली येऊन पडतो. ज्यावेळेस आपण त्याला रिलीज करतो त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी असते यू नेहमी त्याचं 0 असतो, 0 मीटर पर सेकंद. आता ज्यावेळेस तो खाली पडतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. मग याची व्हेलॉसिटी कशी काढणार आपण, याची व्हेलॉसिटी आपल्याला कशी माहिती मिळणार, तर ते आपण बघूया न्यूटन्स लॉ ऑफ मोशननुसार. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे तो म्हणजे V = U + AT. आता या ठिकाणी U तर 0 आहे म्हणून V = आता या ठिकाणी A ऐवजी आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेऊ, ते आहे GT. हा झाला फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन आपल्याला माहिती आहे S = UT + 1/2 AT². या ठिकाणी सुद्धा U 0 आहे म्हणून हे UT हे 0 होऊन जाईल. देअरफॉर S = डायरेक्ट 1/2 A च्या ऐवजी आपण या ठिकाणी पण G घेऊया, T². हे सेकंड इक्वेशन झालं. आणि थर्ड इक्वेशन, न्यूटनचं थर्ड इक्वेशन आहे V² = U² + 2AS. इथं पण U 0 आहे आणि त्याच्यामुळे इथं 0 होईल. देअरफॉर V² = 2, इथं पण A च्या ऐवजी आपण G घेणार, GS. हे थर्ड इक्वेशन आहे. अशा 3 इक्वेशनच्या मदतीने आपण एखादा ऑब्जेक्ट
वरतून रिलीज झाला पृथ्वीवरती सरफेसकडं, तर त्याची व्हिलॉसिटी आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. आता आपण बघूया एस्केप व्हिलॉसिटी. एस्केप म्हणजे बाहेर निघून जाणे. आता या ठिकाणी आपल्याला पृथ्वीवरती एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याला आपण अपवर्ड डायरेक्शनला वरती फेकलं, तर त्याला थ्रो केल्यानंतर तो काही वेळानंतर खाली पडतो. समजा आपण इथून एखादा ऑब्जेक्ट फेकला, आता इथून फेकल्यानंतर तो परत पृथ्वीवरती येऊन पडतो. दुसरा एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला, समजा पहिला ऑब्जेक्ट घेतला आपण, तो खूप वरती फेकला तर तो पृथ्वीवर येऊन पडतो. त्याच्यापेक्षा जास्त व्हिलॉसिटीनी जर आपण फेकला, जास्त फोर्स लावला, तर तो थोडं पुढं जाऊन पडेल. म्हणजे जर आपल्याला त्या ऑब्जेक्टला जर जास्त उंच फेकायचं असेल, खूप दूरवर फेकायचं असेल, तर त्याला आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो. म्हणजे सुरुवातीची व्हिलॉसिटी जितकी जास्त असेल थ्रो करण्याची, इनिशियल व्हिलॉसिटी जितकी जास्त असेल, तितका तो जास्त दूर जाऊन पडेल. असा विचार करा की आपल्याला तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सचं जे लिमिट आहे किंवा त्याचं जे काही अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स जिथपर्यंत आहे, जिथून अर्थ आपल्या स्वतःकडं ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते, त्याच्या पलीकडं आपल्याला त्या ऑब्जेक्टला फेकायचं आहे. समजा या अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सचं लिमिट आहे, याच्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स नाही आहे, तर त्याच्यावरती जर आपल्याला फेकायचं असेल, म्हणजे तो ऑब्जेक्ट आपल्याला इतक्या दूरवरती थ्रो करायचा की तो अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सपासून बाहेर गेला पाहिजे, याला आपण म्हणणार एस्केप व्हिलॉसिटी. आता एस्केप व्हिलॉसिटी म्हणजे थोडक्यामध्ये इतकंच आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स तो ऑब्जेक्ट फेकल्यानंतर तो परत पृथ्वीवरती येऊन पडला नाही पाहिजे, इतक्या दूरवरती त्याला फेकायचं, इतक्या फोर्सनी त्याला फेकायचं, इतक्या व्हिलॉसिटीने त्याला फेकायचं, त्याला आपण म्हणणार एस्केप व्हिलॉसिटी. इफ वी कीप द इन्क्रीजिंग इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ बॉलची व्हिलॉसिटी आपण जर वाढवत गेलो, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट and above a particular value of initial velocity of ball, the ball is able to overcome the downward pull by earth and can escape the earth forever and will not back on the earth. This is known as escape velocity. आता प्रश्न निर्माण होतो की या एस्केप व्हिलॉसिटीसाठी आपल्याला इनिशियल या ठिकाणी व्हिलॉसिटी किती ठेवावी लागेल, की इनिशियल व्हिलॉसिटी इतकी पाहिजे की आपल्याला तो बॉल त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या इन्फ्लुएन्सपासून बाहेर आला पाहिजे, दूर गेला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण असं गृहीत धरूया की या ठिकाणी इथून तो बॉल ऑब्जेक्ट असेल किंवा तो कुठला पण एक ऑब्जेक्ट असेल, तो दूरवर गेला आणि ही डिस्टन्स इन्फिनिटी इतके डिस्टन्स आहे. आता या पृथ्वीपासून त्या ऑब्जेक्टपर्यंत जाण्यासाठी त्याला किती व्हिलॉसिटी लागेल, किती त्या ठिकाणी एनर्जी लागेल, किती त्या ठिकाणी त्याला पोटेन्शियल एनर्जी लागेल. म्हणजे सुरुवातीला जी स्टोअर करून ठेवलेली एनर्जी असते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. तर या बॉलला आपल्याला याच्यापासून दूर फेकण्यासाठी, इतक्या दूर इन्फिनिटीसाठी जर आपल्याला किती एनर्जी लागेल, तर त्या एनर्जीचा आपण शोध घेऊया. ती एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. दॅट वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर हे वर्क डन करण्यासाठी म्हणजे ही पोटेन्शियल एनर्जी जी त्या ऑब्जेक्टला या पृथ्वीच्या इन्फ्लुएन्सपासून दूर फेकण्यासाठी लागेल, ते पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन, आणि ते दॅट इज इक्वल टू एफ इंटू एस. एफ म्हणजे फोर्स आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता ॲक्च्युली आपल्याला इथून तर इन्फिनिटी इतकं डिस्प्लेसमेंट लागतं आहे. याला जर आपण इन्फिनिटीने मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर येणार नाही. मग आता या ठिकाणी आपण हा जो रेडियस आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या न्यूक्लियसपासूनचं हे जे रेडियस आहे, हे रेडियस आर इतकं आहे. आता अर्थ सेंटरपासून सर याचं जे रेडियस आहे त्याला आपण आर असं मानूया, आर असतं ते. आणि हा जो फोर्स या ठिकाणी या ऑब्जेक्टवरती अप्लाय करायचा आपल्याला, तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे GMM डिवायडेड बाय आर स्क्वेअर इतका असतो, आणि मल्टिप्लाइड बाय या ठिकाणी किती आहे, एस इतका आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपण जर एस वापरलं, एस हे इन्फिनिटी आहे, आणि इथं एस ऐवजी आपण काय वापरणार, आर इतकं वापरणार. दॅट इज इक्वल टू GMM मल्टिप्लाइड बाय आर दॅट डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता आपल्याला असं वाटेल की इथं एस ऐवजी आपण आर का घेतला, म्हणजे एवढंच डिस्टन्स का घेतलं, डिस्टन्स हे आहे. तर आपल्याला कुठल्याही ऑब्जेक्टला वरती जर आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या विरोधात अपोजिट साईडला
किंवा अपोजिट डायरेक्शनला आपल्याला जर फोर्स लावायचा आणि त्याला उचलायचं, तर त्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ आपल्याला 10 किलोग्रॅम इतकं वजन उचलायचं. हे अर्थचं सरफेस आहे, याच्यावरती 10 किलो इतकं त्याच्यावरती फोर्स ॲक्ट आहे. म्हणजे जर आपण त्याचं वेट घेतलं तर आता हे 10 किलो वेट ओव्हरकम करण्यासाठी किंवा 10 किलो वेट उचलण्यासाठी आपल्याला याच्यावरती फोर्स 10 किलोपेक्षा जास्त लावावा लागेल अपोजिट डायरेक्शनला, त्यावेळेस तो उचलला जाईल. तर किती जास्त लावावा लागेल हा एक महत्त्वाचा विषय आहे. जर याच्यावरती 10 किलो इतका फोर्स ॲक्ट आहे तर आपण त्याच्यावरती 10.0001 इतका जरी फोर्स ॲक्ट केला तरी तो ऑब्जेक्ट आपल्याकडून उचलला जाईल. आणि न्यूटनच्या फर्स्ट लॉमध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो जोपर्यंत त्याच्यावरती परत दुसरा फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणजे याला जर आपण उचललं म्हणजे मोशन दिली अपवर्ड डायरेक्शनला तर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त येतो. जेवढा फोर्स या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याच्यापेक्षा खूप कमी, थोडासा जास्त त्या ठिकाणी तो फोर्स आपण अपवर्ड डायरेक्शनला लावलेला आहे. आणि त्या लावल्यामुळं तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येईल. आता मोशनमध्ये आला ऑब्जेक्ट तर तो मोशनमध्येच राहायला पाहिजे, परंतु पृथ्वीवरती आपण असं गृहीत धरलेलं आहे की वातावरण असल्यामुळं किंवा एअर असल्यामुळं, डस्ट पार्टिकल असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी विरोध होतो आणि त्या विरोधामुळं तो ऑब्जेक्ट थांबून जातो. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आपण तो विरोध या ठिकाणी नाही असं समजून हे उदाहरण घेतो आहोत. तर तो कुठल्या प्रकारचा अपोज नाही आहे, त्याला हवेचा अपोज नाही आहे किंवा डस्ट पार्टिकलचा अपोज नाही आहे, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी अपोज नसल्यामुळं तो ऑब्जेक्ट आपल्याकडून उचलला जाईल. म्हणून इथं जे आपल्याला फोर्स लावायचा आहे तो फोर्स या डिस्टन्सच्या नुसार जर लावला आपण, जसं इथं मी तुम्हाला त्याच्यामुळेच आर घेतलेला आहे, आपल्याला तर पाठवायचं इथपर्यंत इन्फिनिटीपर्यंत, परंतु आपल्याला इथं पोटेन्शियल एनर्जी किती पाहिजे, वर्क डन किती पाहिजे, तर इतकं पाहिजे आपल्याला. ते आर आपण गृहीत धरलं. हे डिस्टन्स हे एस इतकं डिस्टन्स इतकं घेण्याऐवजी आपण ते किती घेतलेलं आहे, एवढंच घेतलेलं आहे. कारण काय आपल्याला माहिती आहे की एकदा की त्याचं आपण त्याला थ्रो करायला सुरू केलं, मोशन सुरू केलं, तर ते मोशन सुरू केल्यानंतर थोडंसं या ठिकाणी लागलेलं पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, एकदम थोडी जास्त तेवढी एनर्जी लागली, आपण त्या ठिकाणी दिली, तेवढं वर्क डन केलं की तो ऑब्जेक्ट इन्फिनिटीपर्यंत जाईल. आणि इन्फिनिटीपासून त्याच्यापासून जर जास्त एनर्जी लावली तर ते इन्फिनिटीपासून दूर जाईल. त्याच्यापेक्षा कमी एनर्जी लावली तो परत पृथ्वीवरती येऊन पडेल. म्हणजे आपल्याला इतकीच एनर्जी लावायची आहे की तो इन्फिनिटीपर्यंत जाईल आणि इन्फिनिटीवरती जाऊन थांबेल, एवढीच एनर्जी लावायची. तर ती एनर्जी ही आहे, दॅट इज इक्वल टू Gm हा आर आणि हा आर स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी डिवायडेड बाय आर इतकंच राहील. देअरफॉर वर्क डन फॉर द ऑब्जेक्ट टू एस्केप द अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इक्वल टू Gmm डिवायडेड बाय आर. आता आपण या ठिकाणचं पोटेन्शियल एनर्जी मिळवली, या ठिकाणची कायनेटिक एनर्जी पण आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे, दॅट इज इक्वल टू 1/2 mv². इस्केप व्हेलॉसिटी आहे. आता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणची आपल्याला मिळाली म्हणजे अर्थ सरफेसवरती. आणि आपण आता इन्फिनाईट डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी शोधूया. या ठिकाणची इन्फिनाईट डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या ठिकाणी तो ऑब्जेक्ट जाऊन थांबला पाहिजे, पुढं नाही गेला पाहिजे. एकदा का तो पुढं गेला की तो कंटिन्युअस मोशनमध्ये राहिला कायमस्वरूपी, परंतु इथं जाऊन थांबण्यासाठी आपण तेवढीच इस्केप व्हेलॉसिटी त्याला देतोय की तो इथे येऊन थांबला पाहिजे. दॅट इज इक्वल टू 0, कारण इथं तो थांबलेला आहे. कायनेटिक एनर्जी ही व्हेलॉसिटीवरती मोशनवरती अवलंबून असते आणि ती या ठिकाणी 0 होते. मग इथं जर कायनेटिक एनर्जी 0 झाली, आता इथून तो खाली पडू शकत नाही, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं तो वापस येऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी ही सुद्धा 0 होईल. दोघं त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी 0 होईल. आता ही जर एनर्जी आपण E1 मानली, E1, तर ही E2 आहे. आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या मानाने हे दोन्ही एनर्जी सारखी असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की E1 इक्वल टू E2, दॅट इज इक्वल टू या ठिकाणी E1 मध्ये दोघांची बेरीज केली आपण. E1 म्हणजे ही एनर्जी, टोटल एनर्जी ॲट द सरफेस आणि टोटल एनर्जी ॲट इन्फिनाईट.
आता टोटल एनर्जी ही किती आहे, ही कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, ही टोटल एनर्जी ऑन सरफेस दॅट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दॅट इज टोटल एनर्जी ॲट द इन्फिनाइट डिस्टन्स. आता ही दोघांची बेरीज करूया आपण, या दोघांची दॅट इज 1/2 mv² प्लस gmm डिवायडेड बाय r इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण हा जो फोर्स लावणार आहे तो ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट लावणार असल्यामुळं हा gmmr जो आहे हा आपण मायनस घेणार दॅट इज इक्वल टू 1/2 mv² मायनस gmm डिवायडेड बाय r इक्वल टू 0. याला आपण इकडे पाठवून द्या दॅट इज इक्वल टू 1/2 mv² इक्वल टू gmm डिवायडेड बाय r. हा इकडून इकडे आल्यामुळं हा मायनस होता, इकडे आल्यामुळं प्लस झाला. आता प्लस या यम इथं मल्टिप्लाय आहे, इकडे डिवाइडमध्ये पाठवून देऊ आपण त्याला, आणि हा 1/2 जो आहे याला मल्टिप्लाय करूया. हा 2 जो आहे इकडं डिवाइडमध्ये आहे तो इकडं मल्टिप्लाय होईल, मग इकडं फक्त v² राहील. v² इज इक्वल टू gmm मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय m. आता हा m कटला, हा m कटला, हा r तसा राहिला दॅट इज इक्वल टू v² इक्वल टू 2gm डिवायडेड बाय r. आता हा v² इकडं स्क्वेअर आहे, इकडं रूटमध्ये जाईल, देअरफॉर v इक्वल टू अंडर रूट 2gm डिवायडेड बाय r. याला आपण r ने परत मल्टिप्लाय करू, याला खाली r ने मल्टिप्लाय करू आणि वरती r ने मल्टिप्लाय करू. अंडर रूट 2gm मल्टिप्लाइड बाय r डिवायडेड बाय r मल्टिप्लाइड बाय r दॅट इज इक्वल टू अंडर रूट 2gm r डिवायडेड बाय r². आता हे gm आणि r², g इक्वल टू आपण याच्या आधी बघितलेलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g इक्वल टू gm डिवायडेड बाय r². तर याच्याऐवजी आपण g इथं इन्सर्ट करूया दॅट इज v इक्वल टू अंडर रूट 2 एवढ्या याच्याऐवजी आपण घेऊया g हे r दॅट इज इक्वल टू अंडर रूट 2 g ची व्हॅल्यू आहे 9.8 आणि रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 मल्टिप्लाइड बाय 10⁶. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं 11,200 मीटर पर सेकंद v ची व्हॅल्यू. आणि हिला जर आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर v इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंद. तर ही एस्केप व्हेलॉसिटी आहे. ज्यावेळेस पृथ्वीवरून आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सपासून दूर जायचं, बाहेर जायचं, त्यावेळेस इथली इनिशियल व्हेलॉसिटी जी असेल ती 11.2 किलोमीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला 11.2 किलोमीटर इतकी जास्त व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी आहे. म्हणजे आपल्याकडं जे आपण पृथ्वीवरून जे यान सोडतो, रॉकेट सोडतो वरती, तर ते रॉकेटची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी इतकी असायला पाहिजे, तरच ते रॉकेट पृथ्वीच्या कक्षेच्या अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या कक्षेच्या बाहेर जातं. अशाच प्रकारे सर्व हे सॅटेलाइट वगैरे पृथ्वीपासून वरती सोडत असतात. आशा करतो की हे दोन्ही टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. याच्यातला एस्केप व्हेलॉसिटीचा टॉपिक तुम्ही 2दा-3दा परत बघा, कारण तो थोडासा काही भाग त्याच्यातला किचकट आहे आणि समजण्यासाठी थोडा अवघड आहे. परंतु हे मी जे सांगितलेलं आहे ते जर तुम्ही 2दा-3दा बघितलं तर ते व्यवस्थित तुम्हाला समजून येईल. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत ते बघूया. धन्यवाद.